घेतला जातोय। अजित पवारांचा विमान अपघात नेमका कसा झाला? बारामतीत लँडिंगच्या वेळी अजित पवारांचं विमान क्रॅश झालं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते। 8:10 मुंबई विमानतळावरनं उड्डाण। 35 मिनिटांच्या प्रवासानंतर विमान बारामती विमानतळाच्या वर पोहोचलं। 8:44 बारामती विमानतळावर पायलटनं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला। आवाज इतका खरखर विमानाचा येत होता, कसा क्रॅश झाले का पडाय झाले का चालतो विमान। सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज काय आवाज येतोय असा, अचानकच स्फोट आला मोठा, दोरी असा जाळ झाला मोठा। रोजच्या सारखा आवाज येत नव्हता विमानाचा, असा खरखर मोठा आवाज येत होता भरपूर, आणि ते अचानकच खाली पडलं विमान। माझं नाव निशा सचिन खुमने, मी जळगाव सुप्पेमध्ये राहते। मला सकाळी 8:35-36 इथून एक विमान जाताना दिसलं। त्याचा आवाज खूप भयंकर येत होता, म्हणून त्याचे काही फोटो व्हिडिओ घेतले आणि थोड्याच वेळात पुढे जाऊन समजलं की त्याच्यात दादा होते। त्यामुळे विमानानं बारामती विमानतळाला एक घिरटी मारली। हे बघा फ्लाइट रडार, ज्यावर या विमानानं आकाशात घिरटी मारल्याचं स्पष्टपणे दिसतंय। याचा अर्थ विमानानं लँडिंगचा प्रयत्न केला आणि घिरटी मारून पुन्हा लँडिंगसाठी विमान येत होतं। ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं। ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं। गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं, आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो। ते असं वरती जायचं, ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं, आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला। विमानात असा वरती आवाज येत होता, वरून असं बिघाड झाल्यासारखं वाटत होतं विमानामध्येच, आणि नंतर डायरेक्ट विमानाला 2 राऊंड झाले, एअरपोर्ट धावपट्टीच्या कडे 2 राऊंड झाले, पण विमानाला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले। त्यानंतर पायलटनं विमान लँड करण्याचा दुसरा प्रयत्न केला। लँडिंगच्या याच दुसऱ्या प्रयत्नावेळी विमान क्रॅश झालं। 8:45 हे विमान रडारवरून गायब झालं। विमान कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला। यात अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला। स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग प्रचंड मोठी असल्यामुळे ती विझवण्यासाठी अडचणी येत होत्या। एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। गॉगल आणि घड्याळावरनं अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटली। दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहेत ना, गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादाच आहेत म्हणून, मग की पहिली दादांची बॉडी काढली आम्ही, पहिली दादांची बॉडी काढली। किती वाजता? 8:45। अपघात का झाला? बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी होती, त्यामुळे अपघात झाल्याचा कंपनीला संशय आहे। बारामती विमानतळावरती नाईट लँडिंग फॅसिलिटी नाही। कमी दृश्यमानतेमुळे पायलटला धावपट्टी न दिसल्याचा कंपनीचा संशय आहे। अपघातग्रस्त विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं होतं। ही कंपनी VSR एव्हिएशन या नावानं विमानं चालवते। ही दिल्लीतून चालवली जाणारी एक खासगी विमान कंपनी आहे। 2011 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती। या कंपनीची विमानं व्यावसायिक आणि राजकारणी लोक भाड्यानं घेतात। ही कंपनी एअर अँब्युलन्सची सेवाही देते। VSR कंपनीच्या विमानाचा
3 वर्षात दुसऱ्यांदा हा अपघात झालाय. दोन 2023 मध्ये देखील याच कंपनीच्या VTDBL या विमानाचा मुंबई विमानतळावरती अपघात झाला होता, ज्यात विमानाचे भाग निखळले होते. सुदैवाने त्यावेळी कुणाचाही मृत्यू झाला नव्हता, पण यावेळी या अपघातातून कोणीच वाचलं नाही. या विमानात अजितदादांसह एकूण 5 जण होते. कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजितदादांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा या विमानात समावेश होता. दरम्यान अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताबद्दल DGCAनं काय माहिती दिली बघूया. अजित पवारांच्या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी सकाळी 8:18 संपर्क झाला. विमानाच्या पायलटनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला हवामानाबद्दल माहिती विचारली. बारामती विमानतळाचा रनवे धुक्यामुळे दिसत नसल्याचं पायलटनं ATCला सांगितलं. त्यानंतर ATCनं विमान हवेतच फिरवण्याचे निर्देश दिले. काही सेकंदांनंतर पायलटनं ATCला रनवे दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर 3000 मीटरपर्यंत दृश्यमानता आहे असं ATCकडनं सांगण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांच्या वैमानिकानं 8:43 लँडिंग सुरू केलं. ATCला 8:44 रनवेच्या पुढच्या भागात आग आणि धूर दिसला. त्यानंतर अजित पवारांचं विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली. रनवेच्या डाव्या बाजूला अपघातग्रस्त विमानाचे अवशेष बघायला मिळाले. तर एक जुना व्हिडिओ जो आहे तो आपल्या समोर आलाय. त्यामध्ये अजित पवार या विमानामध्ये बसत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा आजचा नाहीये, मात्र अशाच प्रकारे दौऱ्यावर जाताना अजित पवार कसे भल्या पहाटे निघायचे आणि आपल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्यासोबत कसे या विमानामध्ये बसायचे, ही दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि असंच हे एक विमान होतं ज्याचा आज अपघात झालेला आहे. त्या अपघाताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. त्याची कारणं तर शोधली जातील. नेमकी चूक कुणाची, काही तांत्रिक बिघाड झाला होता का की आणखी काही, ती कारणं समोर येतीलच. मात्र हे तर मान्य करावं लागेल की हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र बारामती काय, संपूर्ण महाराष्ट्रातले जे अजित पवारांचे चाहते आहेत ते अजूनही मान्य करायला तयार नाहीत. अपघात स्थळाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली असून आणि टीमकडनं आता या ठिकाणी तपास केला जातोय. जे काही अवशेष आहेत या ठिकाणी ते अवशेष देखील गोळा केले जातात. छोटे विमान असलं तरी ब्लॅक बॉक्स यामध्ये असणार. त्यामध्ये नेमकं शेवटचं काय बोलणं झालं, काय परिस्थिती होती हे विमान कोसळलं त्यावेळेला, तर ती दृश्य दिसणार आहेत. अर्थात अवघ्या 45 सेकंदामध्ये हा अपघात या ठिकाणी झाला. त्यामुळे नेमकं कारण काय या अपघाताचं हे देखील आता शोधलं जाणार आहे, कारण एका मोठ्या नेत्याचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. बिलकुल. किंवा कॉकपिटमध्ये त्या पायलटचा एकमेकांशी काही संवाद झालाय का, कन्व्हर्सेशन काही झालंय का, हे देखील काही समजतं का, हे काही या तपासणीनंतर किंवा हा तपास केल्यानंतर समोर येईलच. मात्र आता अंधार होत चाललेला आहे. मात्र तरी देखील तिथं हे ऑपरेशन सुरू आहे. फॉरेन्सिक टीम आहे. जे काही त्यांना गरजेचं आहे ते त्या सगळ्या त्या गोष्टी गोळा केल्या जातील किंवा त्यानंतर या तपासाला सुरुवात होईल आणि एक रिपोर्ट समोर येईल. त्यामधनं कारण आपल्याला कळेल की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला. हा निव्वळ अपघात आहे. यामध्ये